नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठं आवाहन केलं आहे. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन त्यांनी केलंय. हैदराबादमधील एका जाहीर सभेतून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल नरेंद्र मोदींनी मतं मांडली. आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांत इंधन दराचा भडका उडालाय. त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढवणार आहे याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आखाती देशांमधील युद्धाची परिस्थिती चिघळली तर आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये तेल खरेदी करावं लागेल. त्यामुळे पंतप्रधानांचं आवाहन अत्यंत संयुक्तीचं असल्याचं वक्तव्य शैलेंद्र देवळाणकर यांनी केलंय. पंतप्रधानांनी भारतीयांना केलेलं आवाहन हे अत्यंत संयुक्तिक आणि योग्य वेळेला केलं गेलं आहे. आखातामधील संघर्ष अजून सुटलेला नाही. अजूनही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून केवळ 10% जहाजांचा प्रवास होत आहे. आखातात अजूनही परिस्थिती स्फोटक आहे. कधीही संघर्ष चिघळू शकतो, अशी धक्कादायक माहिती शैलेंद्र देवळाणकरांनी दिली. 76 देशांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत. अमेरिकेतही वाढल्या आहेत. भारतीयांना सोन्याचे दागिने, डेस्टिनेशन वेंडिंग यात रस असतो. जानेवारी 2026 मध्ये $12 बिलियन इतकं सोनं भारतीयांनी आयात केलं. सोन्याचा तेलाचा व्यवहार हा प्रामुख्याने डॉलरमध्ये केला जातो. ही वेळ डॉलरची सेव्हिंग करण्याची वेळ आहे, अशी माहिती शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली आहे. सेंद्रिय खतांचा वापर करा, युरियाचा वापर कमी करा, परदेशात डेस्टिनेशन वेंडिंग करणे थांबवा, जेणेकरून डॉलरचा कमी वापर होईल. भविष्यातला संघर्ष गृहीत धरून हे नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन आहे, असंही शैलेंद्र देवळाणकरांनी सांगितलंय. गरजेप्रमाणे तेल आणि गॅसचा वापर करायला हवा, असे म्हणत मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. जगभरात अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे तेल आणि गॅसच्या इंधन पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झालाय. आपल्या बाजूच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात किल्लत आहे. पाकिस्तानमध्ये ₹450 प्रति लिटरचे तेलाचे भाव झाले आहेत. मात्र आपल्या प्रधानमंत्री यांनी कुठल्याही पद्धतीने पुरवठ्यावर परिणाम होऊ दिला नाही. पण ही अडचण जर आपण समजली नाही आणि याचा उपयोग योग्य प्रमाणात केला नाही तर आपल्याला ही अडचणीचा सामना करावा लागेल. त्यामुळे पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय त्यावर सर्व देशवासियांनी अंमलबजावणी करावी, असे फडणवीसांनी म्हटलंय. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भोंदू अशोक खरात प्रकरणी काल तब्बल 6 तास एसआयटीकडून चौकशी झाली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकरांची खरात प्रकरणी चौकशी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका रुपाली चाकणकरांवर आहे. खरात सोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली. दरम्यान या संदर्भात चौकशीत मी सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली आहेत. मला विश्वास वाटतो नक्कीच त्यांचं उत्तराने समाधान झालं असेल. पोलिसांना या तपासात जसं माझं सहकार्य हवं असेल ते पूर्णपणे मी सहकार्य करेन. काय प्रश्न विचारले हे अहवालातून तुम्हाला कळेल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्यात. नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. आपण सर्व आज जो समाज म्हणून एकत्र जमलोय ते फक्त माझ्या मुलीकरता नाही, तर आतापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी हा समाज एकत्र झालेला आहे. जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथे या लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची होळी व्हावी यासाठी मूक मोर्चाची सांगता केली आहे. असे नराधम दिसतील त्यांना तिथेच शिक्षा करायला हवी. त्यामुळे असा प्रकार घडणार नाही. हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नव्हता. समाज अजून जिवंत आहे हे न्यायव्यवस्थेला दाखवून देण्यासाठी होता. आज आपण शांतता मोर्चा काढला, मात्र अशा मोर्चांनी हिंसेत वळण होऊ नये याची सरकारने काळजी घ्यावी, असे म्हणत पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांनी भाष्य केलंय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्कमध्ये काल भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला. ज्यात बाबासाहेबांच्या जीवन संघर्ष आणि संविधानातील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे सुंदर दृश्य 2000 ड्रोनद्वारे आकाशात साकारण्यात आले. हा अभियान विचारांचा उत्सव या संकल्पनेखाली राबवण्यात आला असून शिवाजी पार्कमध्ये उडणाऱ्या 2000 ड्रोन्सच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिमा, संविधानातील कलमे आणि सामाजिक चळवळीचे निरनिराळे दृश्य अतिशय सुंदर रूपात प्रेक्षकांपुढे आणले गेले. रविवारी रात्री सायंकाळी 5 ते 10 दरम्यान आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. मुंबई पोलिसांनी वाहतूक नियोजन आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. तर या ड्रोन शो मार्फत आंबेडकर विचारांचा
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत प्रसार करण्याचा प्रयत्न केला गेला. दादर शिवाजी पार्कवरील भव्य ड्रोन शोचे आयोजन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत झाले होते. दरम्यान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाषणादरम्यान जुन्या आठवणी आणि त्यांच्या जीवनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व सांगितले. या भाषणादरम्यान मंत्री संजय शिरसाट भावूक झालेले पाहायला मिळाले. पोटात भाकर नसली तरी आमच्या मुखात जय भीम असायचे, तसेच बाबासाहेब होते म्हणून आज मी आहे, असंही ते म्हणाले. आतापासून बाबासाहेबांची जयंती अजूनही उत्साहात साजरी होईल आणि त्याचे साक्षीदार म्हणून तुम्ही पुन्हा इथे उपस्थित असाल, अशी भावनिक साद देखील शिरसाट यांनी उपस्थितांना घातली. माझे वडील बेस्टमध्ये ड्रायव्हर होते, महापौरताई. 20-25 वर्षे बेस्टची सेवा केलेली माझे वडील. मुंबईकराला आज सांगताना पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला थोडं दूरचं समजत जाऊ नका, आपली समजत जा. अरे लाल डोंगरचा जन्म आहे माझा, आणि या लाल डोंगर मध्ये आमचा असलेला जन्म. माझे वडील एसटी ड्रायव्हर होते. त्या काळामध्ये जो अण्णाभाऊ साठे आहे ते चौक आहे ना, पूल ओलांडला का बाजूला आमचे खाडीच्या बाजूला आमचं घर होतं. माझ्या लहानपणी माझ्या पायाला खरूच झाली. त्या काळातले लोक जास्त दवाखाने डॉक्टर पाहत नव्हते. ते सांगायचे दादरच्या चौपाटीचं पाणी थोडं खारं आहे, आणि मग मला ते घेऊन यायचे आणि त्या पाण्यामध्ये, या दादरच्या चौपाटीमध्ये मला आतमध्ये थोडं पाण्यामध्ये घेऊन जायचे. कल्पना करा, माझे वडील एसटी ड्रायव्हर, आम्ही आणखीन 2 भाऊ या दादरच्या चौपाटीमध्ये त्या रेतीतून उतरून पाण्यामध्ये जात होतो. त्याच्याच बाजूला असलेले बाबासाहेबांची समाधी आणि त्या शिवाजी पार्क, कधी काळी आम्ही पाहिलेलं शिवाजी पार्क, त्या शिवाजी पार्कवर बोलण्याची संधी मला आज मिळाली. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी एक पोस्ट शेअर करत पुण्यातील त्यांच्या जमिनीच्या वादाबाबत पुन्हा आवाज उठवलाय. धनकवडी परिसरात उषा चव्हाण यांची जमीन असून या जागेसंदर्भातील वादामुळे त्या मागील 26 वर्षांपासून त्रास सहन करत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. या प्रकरणात मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. मात्र आता या प्रकरणानं पुन्हा नवं वळण घेतल्याचं समोर आलंय. आपल्या पोस्टमध्ये एका वयोवृद्ध कलाकार स्त्रीला, जिनं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी दिलं, तिलाच स्वतःच्या हक्कासाठी इतकी वेदनादायक लढाई लढावी लागत असेल तर सामान्य मराठी कुटुंबाची परिस्थिती किती भयानक असेल याचा विचारही करवत नाही, असं ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण म्हणाल्यात. महाराष्ट्र शासनाने 1970 पासून माझ्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मला अनेक पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मानपत्रे दिले. मात्र जर न्यायालयीन आदेश असूनही माझे हक्क सुरक्षित राहणार नसतील तर अशा सन्मानांचे माझ्यासाठी काही मूल्य उरत नाही. म्हणून मी महाराष्ट्र शासनाने मला दिलेले पुरस्कार, मानचिन्हे आणि ट्रॉफीज आणि प्रमाणपत्रे परत करण्याचा निर्णय घेत आहे. आवश्यकता भासल्यास ती स्वतः स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी अर्पण करून माझा निषेध व्यक्त करेन, असं म्हणत मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी निषेध व्यक्त केलाय. दाक्षिणात्य सुपरस्टार सी जोसेफ विजय यांनी भव्य सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात केली. विजय यांची खास मैत्रीण असलेल्या अभिनेत्री त्रिशा कृष्णननेही या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे ती शपथविधी सोहळ्यात पहिल्याच रांगेत बसली होती. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या विशेष प्रसंगी विजयचे चाहते आणि कुटुंबीय भावूक झाले होते, तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या हालचालींनीही सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्रिशाच्या चेहऱ्यावरही विजय यांच्या शपथविधी सोहळ्याचा अत्यानंद झळकत होता. मात्र विजय यांनी शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटून आला, ती भावूक झाली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला 2 गडी राखून पराभूत केलाय. बंगळुरूने शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. या विजयामुळे आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचली असून ती प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. बंगळुरूच्या विजयात कृणाल पांड्याचा सामना जिंकून देणाऱ्या 73 धावांच्या खेळीचा मोलाचा वाटा होता. सामना गमावल्यामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. दुसरीकडे भुवनेश्वर कुमार IPL 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आलाय.
मुंबई विरुद्धच्या हंगामातील 54व्या सामन्यात भुवनेश्वरने इतिहास रचला, जी कामगिरी स्पर्धेच्या 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडली आहे. त्याने केवळ एक विक्रमच नाही तर एक मोठा विक्रम प्रस्थापित केलाय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.